मी स्वामी सेवेमध्ये कशी आली किंवा स्वामी सेवेचे अनुभव मला का आलेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आज. आणि सेवेमध्ये यायच्या अगोदर मला तारक मंत्र कसं आहे म्हणजे कुठलं आहे किंवा तारक मंत्र स्वामींचं आहे हे मला माहीत होतं. पण किती ओळींचं आहे किंवा किती कडव्यांचं आहे हे मला स्वामी सेवेपर्यंत येईपर्यंत आदल्या दिवशीपर्यंत माहीत नव्हतं. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, मी स्वामी सेवेमध्ये कशी आले किंवा स्वामी सेवेमध्ये आल्यावर मला आलेले अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. स्वामी सेवेमध्ये यायला मला वाटतं आधी अचानक माझं ठरलं, मी उद्यापासून स्वामींची पूजा वगैरे करणार. असं मी अचानक ठरलं किंवा असं ठरून वगैरे माझ्याकडून हे काहीच झालं नाही. तुम्हाला सांगेनच पुढे मी ते कसं झालं. पण मला देवपूजा वगैरे करायला भरपूर आवडते आणि जेव्हा मी लग्न झाल्यावर गावी राहत होती ना, तेव्हा आमच्या घरी महिलांनी देवपूजा करायची नाही असं होतं. म्हणजे मासिक पाळी ज्यांची येते त्यांनी देवपूजा करायची नाही असं माझ्या सासूचं म्हणणं आहे. त्यामुळे देवपूजा वगैरे काही मी करायची नाही. फक्त तुळशीला पाणी घालायचं आणि उंबरठा वगैरे पुजायचा एवढंच रोजची मी करायची. पण जेव्हा मी कोल्हापुरात राहायला आली ना, तेव्हा मला अगोदर खूप देवपूजा वगैरे करायला आवडायची. घरी माझ्या भरपूर देव वगैरे असावेत, असं मला वाटायचं. आणि मी जेव्हा लग्न होऊन कोल्हापुरात नंतर आले राहायला, जेव्हा मी सेपरेट राहायला लागले तेव्हा मी भरपूर म्हणजे देव वगैरे आणायला आणलं आणि मला आवडायचं मी बाहेर कुठेतरी गेली ना, तर ते कळस पूजा करताना आपण कुलदेवतेची पूजा करतो कळस म्हणून. त्याची पूजा करायला मला आवडायची आणि आमच्या माहेरी किंवा सासरी ते काही नाही करत. मग मी जेव्हा पहिल्यांदा राहायला आले, तेव्हा मी पहिल्यांदा कळस पूजा वगैरे करायला सुरुवात केली आणि आमच्या घरी करत नाही त्यामुळे परिचे डॅडू वगैरे मला म्हणाले, "ते हे काय करतेस तू? असलं काय करत नाही आमच्यात, तू करू नकोस." पण मला ते आवडत होतं म्हणून मी करायला वगैरे लागली आणि मी अजूनसुद्धा करते. मला आवडतं. आताच घरातून वगैरे कर बोललेत आम्हाला, एकाने सांगितलं. त्यापासून पण मला आवडायचं म्हणून मी ती पूजा वगैरे करायला कळसाची सुरुवात केली आणि मला भरपूर वगैरे देव असावेत असं वाटायचं. मग मी देव वगैरे भरपूर घेऊन यायची. देवदर्शनाला आम्ही कुठे वगैरे गेलो ना, तर मी तिथून देव वगैरे घेऊन यायची. मला वाटायचं माझ्या घरी देवघरात भरपूर देव असावे, असं मला वाटायचं आणि मी देव वगैरे घेऊन यायची. सुरुवातीला माझ्याजवळ आम्ही तिरुपतीला गेलेलो. तेव्हा तिथे मी गणपती घेतला होता. सर्व कडधान्यांचा होता तो देव आणि तोच माझा पहिला घरातला देव असेल. तो मी घेतला आणि त्याच्यानंतर बालाजी वगैरे तिथून मी आणले आणि त्याचीच मी तेवढंच अगोदर सुरुवातीपासून पूजा करायला लागले. नंतर मी बाहेर वगैरे कुठे जायला लागले तसे मला आवडतील ते वगैरे ते मी आणायला लागली. कारण मला आवडायचं देव वगैरे भरपूर असावेत आणि भरपूर फुलं घालून पूजा करावी, असं मला आवडायचं. मग परिचय देऊन आवडायचं नाही. एकच देव आण आणि त्याची पूजा कर असं ते मला म्हणायचे. मग हळू मी देव आणलेत आणि देवपूजा वगैरे करायला लागली. आणि मला देवपूजा करायला बाहेर आल्यावर का मला देवपूजा करायची आहे. कारण सासरी मला देवपूजा करायला देत नव्हते. नंतर बाहेर आल्यावर मी देवपूजा करायचे. परीचे डॅडू काही देवपूजा वगैरे करायची नाही. रोज दिवाबत्ती करणार पण पूजा वगैरे अशी करत नव्हते. त्याने अजून पण करत नाही, मीच करते. आणि असं देव वगैरे आणले आणि एवढे दिवस स्वामींचं मला काहीच माहीत नव्हतं. आणि एवढं स्वामींचं काही मला घरात पण नाही माहीत आणि मला पण माहीत नव्हतं. आता 1-2 वर्ष झाली असं 1.5 वर्ष तरी झालं. अ, दीड नाही 2 वर्ष झालीत. हां, 2 वर्ष झालीत स्वामींचं मी करायला लागली. आमचे हे परचे डॅडू कामाला आहेत ना, त्यांचं सर गजानन महाराजांचे भक्त आहेत. मग त्यांच्याबरोबर हे बाहेर वगैरे जायला लागलेत आणि गजानन महाराजांचं वगैरे अ, पूजा वगैरे करताना मॅडम वगैरे ह्यांना काय-काय माहिती वगैरे सांगायला लागलेत. आणि त्यांचं आणि हे कसं दत्ताचा अवतार आहेत ना, मग त्यांच्यावर हे पण पूजा वगैरे करायला लागलेत आणि गजानन महाराजांचं वगैरे त्यांना पण काही नाही का आवडायला लागलं. त्याच्यानंतर मग एक स्वामीची मूर्ती घेऊन आले. मी बरेच दिवस नंतर ते गजानन महाराजांचं वगैरे ते ऐकता-ऐकता मी स्वामी समर्थांचे वगैरे गाणी कधी ना कधी असं लावत होतो.
चुकून कधीतरी अशी लावत होतो सकाळची वगैरे. त्याच्यानंतर मी यांना बोललो, "स्वामींची मूर्ती एक आणा" म्हणून. मग आम्ही स्वामींची मूर्ती वगैरे आणली होती. पण मी स्वामींची सेवा अशी तारक मंत्र किंवा काही वगैरे असं अभिषेक वगैरे करणं गुरुवारचं असलं हे मी काही करणार. रोजच्या देवांना जशी मी पूजा करते तशी त्यांची मी पूजा करायची. आणि एके दिवशी असं रोज मी मोबाईलवर असं ना सीरियल वगैरे जास्त करून बघायची. एक सीरियल असायची मी ती रोज कंटिन्यू रात्री बघायची. परीला आणि मला त्या सीरियलची सवय होती. 10:30 पावणे 11 नंतर ती मोबाईलवर सीरियल यायची. मी टीव्ही वगैरे काही बघत नव्हते तेव्हा. त्यामुळे मोबाईलवर मी एकच सीरियल बघायची. आणि ती सीरियल बघून वगैरे झाल्यानंतर मी असंच YouTube बघायला घेतलं आणि YouTube बघता-बघता मला एक व्हिडिओ आला. स्वामींबद्दल असा व्हिडिओ आला आणि मी तो ओपन केला आणि ओपन करून बघितल्यावर मला तिथे आला 11 गुरुवार, स्वामींचे 11 गुरुवार केल्यावर आपली इच्छा पूर्ण होते वगैरे. आपण जे मनात काय असेल ते होतं म्हणून. असा तो व्हिडिओ होता. मग तो 17-18 मिनिटाचा असा व्हिडिओ होता. तो पूर्ण मी बघून काढला रात्री. आणि तो व्हिडिओ बघितल्या-बघितल्या मला लगेच वाटलं मला पण स्वामी सेवा करायची आहे. त्या व्हिडिओमध्ये लिहिलं होतं आपली इच्छा पूर्ण होईल असं. आणि माझी इच्छा होती मला आमच्या परीला बरं नव्हतं. त्यापासून सुरुवात होती परीची आणि परीला बरं वाटावं म्हणून स्वामी सेवेमध्ये खरं म्हणजे मी घुसली आणि तो व्हिडिओ बघितला आणि मला स्वामी सेवा करावीशी वाटली. आणि तो व्हिडिओ मग ठरवलं. त्या दिवशी असं एका क्षणाभरातच मी असं ठरवलं, मी पण स्वामींची पूजा करणार आणि स्वामींचे 11 गुरुवार मी करणार. असं 11 गुरुवार करा, 21 गुरुवार करा असं होतं. पण मी म्हटलं सुरुवातीला पहिलं मी 11 गुरुवार करते, नंतर मग अ, करायचं हळू असं चालेल. पण पहिलं मी 11 गुरुवारचं व्रत करायचं असं ठरवलं. आणि मंगळवारचा तो दिवस होता आणि अचानक मी रात्री लगेचच पुढच्या डॅडूंना मी सांगितलं, मला पण स्वामींची पूजा करायची आहे. मला चरित्र सारामृत स्वामींचं घेऊन या म्हणून. आम्हाला स्वामींबद्दल काही माहीत नव्हतं. त्यामुळे हे बोलले, "हे कुठलं पुस्तक असते? काय असतंय? मला बघा हे माहीत नाहीये." मग मी म्हटलं, कुठल्यातरी मंदिरात वगैरे स्वामींच्या आमच्या बाजूला म्हणजे थोडं लांब आहे ते मंदिर आहे स्वामींचं. मोठं मंदिर आहे आणि तिथे पुस्तक वगैरे पण असतात. मी ते 1-2 वेळा मंदिरामध्ये गेली होती. मग तेव्हा मी त्यांना म्हटलं, "त्या मंदिरामध्ये जाऊन बघा पुस्तक भेटते का नाही?" आणि उद्या दुसऱ्या दिवशी बुधवार होता. मी सांगितलं, "उद्या आठवणीने ते पुस्तक घेऊन यायचं. मला परवा गुरुवारपासून सर्व पूजा वगैरे करायची आहे." आणि तो व्हिडिओ वगैरे बघितला आणि लगेच मी सुरुवात केली. सारामृत वगैरे करताना, व्रत करताना काय वगैरे करावं लागतं आणि काय-काय साहित्य वगैरे लागतं हे सर्व मी ते नंतर मग तो एक व्हिडिओ आल्यावर मी सर्व ते स्वामी समर्थांचं सारखं व्हिडिओ बघायला लागले आणि मला ते झोप पण आली नाही. मला ते सारखं तेच पुढचं काय असेल, काय करावं, स्वामींचं काय असतंय, हे वगैरे मी बघायला सुरुवात केली. एक डोळ्यासमोर माझ्या होतं, मी 11 गुरुवार केल्यावर माझी परी बरी होणार आहे, हे माझं फक्त माझ्या डोळ्यासमोर होतं. म्हणून मी पूजेला सुरुवात केली स्वामींच्या आणि त्यात पण लिहिलं होतं, तुम्ही पूजा करायला सुरुवात केल्यावर लगेचच तुम्हाला 1-2 गुरुवार गेले ना, तर तुम्हाला त्याचा अनुभव पण दिसून येईल. सॉरी. परीला बरं वाटण्यासाठी आम्ही काही करायला तयार होतो. त्यामुळे मी लगेचच स्वामी सेवा करायला सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी बुधवार होता आणि यांना मी पुस्तक आणायला सांगितलं, पण त्यांना ते पुस्तक आणता आलंच नाही. कारण त्यांना कामावरून लेट सुटले, त्यामुळे तिकडे जाता वगैरे आलं नाही. त्यामुळे पुस्तक आले नाही. आल्यावर घरी माझी खूप चिडचिड झाली. उद्यापासून मला व्रत करायचंच आहे, मला करायचंच आहे. मला पुस्तक कुठून पण घेऊन या. तर परचे डॅडी बोलले, "जाऊ दे आणि 8 दिवस थांब. तुला दुसऱ्या गुरुवारी येईपर्यंत मी तुला पुस्तक कसं पण आणून देतो." मग मी थोडी शांत झाली आणि मग म्हटलं, "जाऊ दे आणि 8 दिवस." आणि मग मी माहिती वगैरे परत स्वामींचं वगैरे काय-काय बघायला सुरुवात केली. मग मी इतर व्हिडिओ कुठले बघायचे बंद केले. मी रोज स्वामींचंच वगैरे बघायला लागली. त्याच्यानंतर मी 11 गुरुवार करताना काय करावं लागतं, काय-काय करायचं हे सगळं नियम वगैरे बघायला सुरुवात केली. आणि नंतर त्या आठवड्यामध्ये वगैरे मी पुढच्या गुरुवारी मला पूजा करायची आहे. त्याच्या अगोदर मी सुरुवात करायला घेतली. मला पूजा वगैरे करायची होती. माझ्याकडे बऱ्यापैकी काहीच नव्हतं. आणि मग त्या पूजा करताना फक्त स्वामीची मूर्ती किंवा फोटो आणि चौरंग वगैरे हे गोष्टी पाहिजे होत्या. पण माझ्याकडे चौरंग नव्हता. एकदम छोटासा पाट होता. मी महालक्ष्मीचं व्रत करते त्यासाठी मी आणला होता.
छोटासा होता त्याच्यावर मला स्वामींचं सगळं सामान पण नाही ठेवता येत नव्हतं. मग काय एक छोटंसं माझ्याकडे प्लाऊड होतं. ते मी असं खाली 4 वाट्या ठेवून वगैरे नंतर त्याच्यावर फ्लॉवर ठेवला आणि त्याच्या उंचीचं पाटाच्या उंचीचं एवढं केलं आणि मी त्याच्यानंतर पूजा त्याच्यावर वगैरे केली. फळं किंवा नारळ वगैरे ठेवायचा असतोय. ते ठेवून मग स्वामी पूजेला सुरुवात स्वामी पूजा करायची असं ठरवलं मी. आणि पूजा करायच्या अगोदर स्वामी सेवेमध्ये यायच्या पर्यंत मला तारक मंत्र म्हणजे काय माहीत नव्हतं. तिथे सांगितलं होतं रोज तारक मंत्र 11 वेळा आणि माळ 11 जप करायचं असतं. मग मला तारक मंत्र म्हणजे काय आहे, केवढं आहे? 11 वेळा सांगितलं म्हणजे छोटाच असेल, 1-2 ओळींचा असेल. मग मी तारक मंत्र हा YouTubeवर शोधायचा तारक मंत्र. मग तारक मंत्र हे केला मी शोधला तर मला फक्त पहिलंच निशंक होई रे, हे मला हे पहिलंच तेवढं कडवं आलं. मग मी म्हटलं काय छोटंच आहे, हे काय 11 वेळा होऊन जाईल. कारण मला पुस्तक वगैरे कुठल्या देवांचे वगैरे जास्त वाचायची सवयच नव्हती. आणि त्यामुळे मी एवढं पुस्तक पण त्या 8 दिवसामध्ये आणलं नव्हतं. त्यामुळे केवढं पुस्तक आहे हे पण मला माहीत नव्हतं. पण मी ठरवलं होतं किती वेळ त्यांनी सांगितलं होतं. नवीन-नवीन असेल त्यांना 1-1.5 तास वगैरे लागेल. 1-1.5 तास असं काहीतरी सांगितलं होतं. मी म्हटलं काही नाही, परीसाठी मला करायचंच आहे, किती वेळ लागू दे. आणि मग मी ते तारक मंत्र वगैरे शोधला. मी तारक मंत्र टाइप केल्यानं शॉर्ट व्हिडिओ यायला लागला. मग शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते फक्त एकच कडव्यांचा वगैरे व्हिडिओ यायचा. मग परत-परत शोधायला लागली. मग असं एका पानावर लिहिलेला आला तारक मंत्र. तेव्हा मला मोबाईलमधलं जास्त काही कळत नव्हतं. मग तो शॉर्टच व्हिडिओ होता. एका पानावर लिहिलेला होता पूर्ण तारक मंत्र. मग तो तारक मंत्र मी वही आणि पेन घेतला आणि त्याच्यावर लिहून काढला. मला हा उद्या 11 वेळा वाचायचा आहे. आणि त्यासाठी मी तो वहीवर एका लिहून काढला आणि नंतर मग म्हटलं मला हा वाचायचा आहे त्यासाठी काढला. आणि नंतर मग पुस्तक जेव्हा आणलं त्या पुस्तकावर पहिल्याच पानावर त्यांचं तारक मंत्र होता. नंतर मला वाटलं म्हणजे मला काही माहिती नव्हतं कसं पुस्तक असतं, काय असतं हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे मग तारक मंत्र तेव्हा मला कळला हा असा-असा तारक मंत्र आहे. आणि जेव्हा आपण सारामृत जेव्हा व्रत करतो संकल्पयुक्त, तेव्हा नॉन-व्हेज खायचं नसतं आणि आम्हाला तर मला लग्न झाल्यावर सवय लागली. आठवड्याला नॉन-व्हेज खायची मला ही सवयच होती आणि आता 11 गुरुवार करायचं म्हटल्यावर 3 ते 4 महिने लागतच होते. मधले 4 महिने काय होत नाही. आपण सोडायचं नॉन-व्हेज आणि स्वामी भक्ती करायची आहे म्हटल्यावर मला नॉन-व्हेज सोडायलाच पाहिजे आणि मी नॉन-व्हेज सोडलं. आणि स्वामी सेवा करायला सुरुवात केली ना प्रत्येक प्रत्येक 1-2 आठवड्यानंतर काही ना काही प्रॉब्लेम यायचा. आपला प्रॉब्लेम एक असतोच आणि काही ना काही प्रॉब्लेम यायचा. असं मला बरोबर हा व्रत पूर्ण 11 गुरुवार करायला मला 6 महिने बरोबर लागले होते. मी ह्या सीझनला सुरू केलं होतं. जून-जुलैच्या असं आसपासच मी सुरू केलं. मी दिवस वगैरे काही बघितलं नव्हतं. कारण मी खूप खुश झाली होती. मला स्वामी सेवा व्रत वगैरे केल्यावर परी माझी बरी होणार आहे आणि ते मी दिवस वगैरे काही बघितलं नाही, काही नाही आणि मी लगेचच पूजा वगैरे सुरुवात केली होती आणि मला बरोबर 6 महिने लागले होते 11 गुरुवार पूर्ण व्हायला आणि मी ते पूर्णसुद्धा केले. तर त्यामध्ये मला 11 गुरुवार केल्यावर लगेचच आपल्याला अनुभव येतोय, काय आपण कशासाठी करतोय, इच्छापूर्ती आपण बोलत असतो. आपल्याला काही अनुभव पण मला त्या गुरुवारमध्ये काहीही अनुभव आला नाही किंवा मी जे परीसाठी करत होती आणि माझ्या परीमध्ये काही फरक नाही पडला. परी तेव्हा खूप बरी होती आणि त्याच्यापेक्षा आता दुप्पट अशी आजारी आहे आता. पण स्वामींनी त्याच्यापुढे मला बरंच काही दिलं. नकळत मला त्यांनी भरपूर आमच्यासोबत स्वामी आहेत अजून आणि ह्याच्याच पुढे पण असणार आणि मी स्वामी सेवा पण मी ह्याच्यापुढे कंटिन्यू करणार. माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. एक वेळी मी स्वामींसमोर बसून जेव्हा परीच्या गोष्टी मी परीबद्दल मी तुम्हाला एका पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे सांगेन काय प्रॉब्लेम आहे. पण स्वामींसाठी मी जेव्हा परीबद्दल मी जेव्हा स्वामींसोबत बसते आणि बोलते ना, तेव्हा मी स्वामींसोबत भांडते. तुम्ही माझ्या परीसोबत असं का करताय? तिला काहीच असं
तिच्यासोबत करू नका. जे करायचे ते माझ्यासोबत करा. पण तिला काही त्रास देऊ नका. तिचे हाल हे बघून आम्हाला ना नको वाटतं आणि मी स्वामींसोबत भांडते असं. माझ्यासोबत जेवढी भांडते ना, तशी मी स्वामींसोबत सुद्धा भांडते. स्वामी सेवेमध्ये आलेला अनुभव म्हणजे आम्ही आता वर्ष होईल गावी चाललेलो आणि असं जायचं नाही जायचं असं चाललं होतं आणि मी अचानक बाहेर पडून गावी चालली. कार्यक्रम होता. वरचे डॅडू फक्त गावी चालले होते आणि परी आणि मी काय जाणार नव्हती. मी प्रेग्नंट होती त्यावेळी स्वामीच्या वेळी आणि मला 4था महिना चालू होता. शेवट 4 दिवस होते 5वा महिना लागायला आणि आम्हाला 4 दिवसामध्ये सोनोग्राफी करायची होती. मग मी म्हटलं, "कशाला एवढा लांबचा प्रवास वगैरे करायचा, जाऊन यायचं आहे ना." म्हटलं, "तुम्ही जावा आणि या." मग परचे डॅडू बोलले, "जाऊ दे, तुला नाही यायचंय, नको येऊ." त्यांनी अगोदर मला फोर्स केला होता, "चल, चल" म्हणून. पण परी आजारी असल्यामुळे मी म्हटलं, "मला नाही यायचंय गावी." आणि मी जात नव्हते आणि अचानकच गावाकडून फोन आला सकाळी आणि मग मी ठरवलंच. एवढी सर्वजण बोलवतात ना, तर जाऊया गावी म्हणून आणि जायला मी निघाली. आणि इथून आम्ही 12च्या मनाने सकाळी निघालो दुपारी. 12च्या आसपास आम्ही इथून निघालो आणि थोड्या अंतरावर गेलो. अर्धा पाऊण तासाचं अंतर गेलो पुढे आणि आमचं ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट असं झालं ते आम्ही तिघं पण फ्रॅक्चर आहोत झालेलो. परीचा पण पाय फ्रॅक्चर होता, माझा पाय फ्रॅक्चर होता आणि परीच्या डॅडूंचा हात आणि इथं बोटांच्या इथे पण फ्रॅक्चर होतं. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी मला वाचवलं. त्यात मी प्रेग्नंट होती. 4था महिना संपत मला 4 दिवस होते, 5वा लागणार होता. स्वामी पोटात होता आणि एवढं मोठं ॲक्सिडेंट, एवढं आम्ही फ्रॅक्चर होतो. त्यामध्ये स्वामी सुखरूप आमचा राहिला. माझ्या पोटाला काही धक्का लागला नाही. एवढं जोरात ॲक्सिडेंट झालं की रस्त्याच्या एका साईडला मी एका परीमध्ये आणि दुसऱ्या साईडला परीचे डॅडू पडले होते. रस्ता रस्त्यावर खूप गर्दी असते, मोठ्या गाड्या वगैरे असतात. पण त्या 1-2 मिनिटामध्ये रस्त्यावर गाड्या पण काहीच नव्हत्या. पूर्ण रस्ता शांत झाला होता. अ, आणि एवढ्या ह्याच्यातून आम्हाला त्या स्वामींनी वाचवलं. हा माझा पहिला अनुभव आहे. आणि तेव्हा आम्हाला उचलायला वगैरे कोण नव्हतं. बराच वेळ मी ओरडत होती, "कोणीतरी मदत करा, मदत करा." थोड्या वेळाने वगैरे मदत केली वगैरे. आम्हाला दवाखान्यामध्ये वगैरे नेलं आणि त्याच्यानंतर आमचे नातेवाईक वगैरे आले. आम्ही फोन वगैरे केल्यावर. दवाखान्यात असताना परी आमची साधारण 8 ते 9-10 दिवस अशी आय-सी-यूमध्ये होती. कारण तिला फिटचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे डॉक्टर 1-2 ठिकाणी तिला घेत पण नव्हते आणि नंतर एकदा घेतलं. नंतर ती पूर्ण बरी होईपर्यंत डिस्चार्ज देईपर्यंत आय-सी-यूमध्ये होती. त्यातून स्वामींनी तिला बाहेर काढलं. एवढा फिटचा प्रॉब्लेम असताना वगैरे ती खूप छान सुखरूपमध्ये बाहेर आली त्यातून. त्याच्यानंतर माझं पायाचं ऑपरेशन करायचं होतं तेव्हा मी प्रेग्नंट असल्यामुळे डॉक्टर बोलले होते, "तुझं ॲबॉर्शन वगैरे होईल" म्हणून आणि होणार असं सांगितलं होतं. मी ते ऑपरेशन करायला तयार नव्हती. मला चालता वगैरे येत नव्हतं, पण मी म्हटलं, "काही नाही, मी कसा तरी दिवस." म्हणजे एका डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, "तुला 5वा महिना चालू आहे आणि कसे तरी थोडे दिवस काढ, म्हणजे आता बाळ पोटात आहे ना." मी तयार नव्हती ऑपरेशन करायला. कारण डिलिव्हरी झाल्यावर 1-2 महिन्यांनी तुझं ऑपरेशन वगैरे करता येईल. तू चालू नको, बेड रेस्ट पूर्ण कर फक्त. चालेल मग नंतर ऑपरेशन केलं तर, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग मी घरची ते मान्य करत नव्हते. जाऊ दे, काय झालं तर होऊ दे, पण तू पहिले ऑपरेशन करून घे. पण मी तयार नव्हते अबॉर्शन होईल म्हणून. कारण ऑपरेशन करताना पूर्ण पोटावर झोपायचं होतं आणि 1-2 तास वगैरे तसंच ऑपरेशन वगैरे करेपर्यंत पोटावर झोपल्यानंतर ते अबॉर्शन होईल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. म्हणून मी ऑपरेशन करायला तयार नव्हती आणि घरच्यांनी ओरडून-ओरडून मला ऑपरेशनला तयार केलं आणि नंतर मी तयार झाली. पण स्वामींवर विश्वास ठेवला. स्वामी माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका म्हणून आणि ते ऑपरेशन करताना अबॉर्शन वगैरे काही झालं नाही. मी पूर्ण स्वामी माझा सेफ होता. त्यामध्ये पण मला एवढ्या मोठ्या संकटामधून मला स्वामींनी वाचवलं. असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कळत नाही. स्वामींनी पण प्रत्येक वेळी स्वामी आपल्याला मदत करत असतात आणि बऱ्याच वेळी मला स्वामींनी मदत केली आहे. फक्त एकच मोठी इच्छा आहे, खूप मोठी इच्छा आहे. माझ्या परीला लवकरात लवकर बरं करावं, एवढीच माझी इच्छा आहे आणि स्वामींजवळ प्रत्येक
कुठल्या देवाला जर गेली तरी मी कुठल्या जर आम्ही देवाला वगैरे गेले तर मला त्या देवाचं नाव येत नाही, फक्त श्री स्वामी समर्थच येतं आणि प्रत्येक देवाला मी प्रार्थना करते माझ्या परीला लवकरात लवकर बरं करावं. हा पण स्वामी मला लवकरात लवकर अनुभव देतील. आणि असं मला बरंच हे स्वामीबद्दल तर आता बरंच काही नाही का असं झालं. त्याच्यानंतर ऑपरेशन वगैरे होऊन मी घरी आली. घरी आल्यावर परत एक टाके वगैरे काढून वगैरे पायाचे घेतले. तेव्हा सोनोग्राफी केली 6 महिन्यामध्ये. तेव्हा पण स्वामीबद्दल सोनोग्राफीमध्ये प्रॉब्लेम दाखवला. जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा एक्स-रे वगैरे काढला होता तेव्हा त्याच्या डोळ्यांवर प्रॉब्लेम झालाय बाळाच्या असं सांगितलं आम्हाला. मग तेव्हा पण सांगितलं तुम्हाला ॲबॉर्शन करून घ्यावं लागेल कारण अजून वेळ गेली नाही आहे. नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा तुम्ही आताच ॲबॉर्शन वगैरे करून घ्या. मग तेव्हा पण खूपच मी तुटून गेली होती. आता काय करणार? आता एवढा मोठा प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर डॉक्टर सांगतात म्हटल्यावर आता काय करणार मी? मग सोनोग्राफीचे ते प्रॉब्लेम आल्यावर मग डॉक्टरांना वगैरे आम्ही भेटलो. मग त्या दिवशी सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवायला गेले तर डॉक्टर त्यावेळेला निघून गेले होते. मग आम्हाला त्या सिस्टरने वगैरे सांगितलं, "उद्या या" म्हणून. मग आम्ही ते रिपोर्ट घेऊन उद्या आलो. उद्या या म्हणजे उद्या तुम्हाला ते डॉक्टर सांगतील त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या काय ते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर दुसऱ्या दिवशी पण भेटले नाहीत ते आम्हाला डॉक्टर. असं त्यामध्ये 3-4 दिवस असे गेलेत आणि 3-4 दिवसमध्ये एवढी मी अशी तुटून गेली होती ना, मला काही करू कळत नव्हतं. कारण मला तर असं एवढं हे मला काय करायचं नव्हतं. मला खूप भीती वाटत नव्हती. मग त्या डॉक्टरांनी पण आम्हाला तेच सांगितलं, "असं-असं प्रॉब्लेम दिसतोय, तुम्ही अबॉर्शन वगैरे करून घ्या." मग मी परत डॅडूंना बोलले, "नको, आपण बाहेर आणि एकदा मोठी टेस्ट करून घेऊया." आणि ऑपरेशन माझं झालं ना, तिथेच मी ट्रीटमेंट वगैरे पुढे चालू ठेवलेली आणि रोजचा रेग्युलर चेकअपला माझं दुसरीकडे चालू होतं. मग रेग्युलर चेकअपला होतं जिथं जायची तिथं आम्ही परत ती फाईल वगैरे घेऊन गेलो आणि ते रिपोर्ट वगैरे घेऊन गेलो. मग त्यांनी पण म्हटलं असं-असं प्रॉब्लेम त्यांनी सांगितलाय म्हणून. मग आम्ही त्यांना सांगितलं, "नाही, आम्हाला आणि एक सोनोग्राफी करायची आहे. मग ते बघून रिपोर्ट आम्ही नंतर डिसिजन काय ते घेतो" म्हणून. मग त्यांनी आम्हाला दुसऱ्या मोठ्या डॉक्टरकडे पाठवलं आणि त्यांनी वगैरे सोनोग्राफी वगैरे केली. ती सोनोग्राफीचे रिपोर्ट येईपर्यंत मला खूप भीती वाटत होती. रिपोर्ट वगैरे यायची वाट बघितली नाही मी. जेव्हा सोनोग्राफी करून झाली तेव्हा मग मी लगेच ते त्यांना विचारलं. त्यांनी आणि त्यावेळी ना सोनोग्राफी करताना खूप वेळ वगैरे काढला आणि सोनोग्राफी करत होते ते डॉक्टर वेगळे आणि त्यांनी सोनोग्राफी करता-करता दुसऱ्या डॉक्टरला आणि बोलवून घेतलं आणि दाखवत होते काय ते. आपल्याला काही ते दिसत नव्हतं मला सोनोग्राफी करताना. पण मी असं वाकडी मान करून बघत होती काय दिसतंय का वगैरे. पण दुसऱ्या डॉक्टरला जेव्हा बोलवून घेतलं ना, तेव्हा तर मला खूपच भीती वाटली. म्हटलं आता काय झालं हे? असं का दुसऱ्या डॉक्टरला बोलवून घेतलं? आणि नंतर सोनोग्राफी वगैरे झाली आणि मी लगेच त्यांना विचारलं मी, "काय प्रॉब्लेम आहे काय? बाळ आहे ना व्यवस्थित वगैरे?" तर बोलले, "ठीक आहे व्यवस्थित, काय तुम्ही घाबरू नका." मी म्हटलं, "नाही, डोळ्यांना प्रॉब्लेम आहे असं सांगितलंय म्हणून आम्हाला इकडे पाठवलंय. त्याच्याबद्दल वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे ना?" तर ते बोलले, "काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना वरती दुसरे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून घ्या" म्हणून. मग आम्ही त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे वगैरे रिपोर्ट आला 2 तासाने रिपोर्ट आले. त्याच्यानंतर ते 2 तास मला परत भीती वाटत होती. 2 तासाने त्या डॉक्टरला वगैरे आम्ही जाऊन भेटलो. त्यांना विचारलं, "काय डॉक्टर प्रॉब्लेम वगैरे काय नाही आहे ना?" तर ते डॉक्टर बोलले, "काही प्रॉब्लेम नाही आहे." मग मी त्यांना विचारलं, "त्या रिपोर्ट सोनोग्राफी जेव्हा केली होती त्यामध्ये का प्रॉब्लेम वगैरे दाखवत आणि आता का नाही दाखवत आहे?" ते बोलले, "असं काही नाही. ते असं स्कॅन वगैरे करताना असं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही घाबरू नका." तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं बाबा. 3-4 दिवस मी खूप अशी भीतीमध्ये मनात होती, काय होते, काय होतंय? तेव्हा पण मला स्वामींनी खूप वाचवलं. कारण एवढ्या मोठ्या संकटातून बऱ्याच वेळा स्वामींनी मला असा तो 5-6 महिन्याचा पिरियड होता ना, त्यामध्ये स्वामींनी मला खूप म्हणजे खूप साथ दिली. अ, असे बरेच मला स्वामींनी अनुभव वगैरे दिले आहेत. एका व्हिडिओमध्ये सांगून काही संपणार नाही. बरं मी तुम्हाला कधी ना पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा अधेमध्ये तुम्हाला एक-एक अनुभव वगैरे सांगत जाईन मी. आणि त्यामुळे आम्ही स्वामी जन्मला त्याचं नाव आम्ही स्वामी ठेवलं. त्याचं खरं नाव असं रुद्र आहे, पण आम्ही त्याला स्वामी बोलतो. कारण त्याचं प्रत्येक नावामध्ये आमचं स्वामी यावं, प्रत्येक शब्दामध्ये स्वामी-स्वामी यावं म्हणून आम्ही त्याचं नाव स्वामी ठेवलं आहे. चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओ लाईक करा आणि माझे अनुभव तुम्हाला कसे वाटले हे मलाही कमेंटमध्ये नक्की सांगा.
चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.